सुंदर बोधकथा। एक गरीब शेतकरी आपली केस घेऊन एका नामवंत वकिलाकडे गेला। त्या शेतकऱ्याची केस तशी साधीच होती, त्यातून त्याला सुटका पाहिजे होती। परंतु पुरावे, साक्षीदार, उलटपुलट तपासणीत शेतकऱ्याला बोलताच आले नसते। शेतकरी हा गरीब आणि अशिक्षित होता। वकिलाने यावर एक उपाय काढला। वकील शेतकऱ्याला म्हणाला, काका, तुम्ही काही काळजी करू नका आणि घाबरूही नका। फक्त तुम्ही मी जसे सांगतो अगदी तसेच करा, मी तुम्हाला यातून बाहेर काढतो। शेतकऱ्याला थोडे बरे वाटले, तो आनंदी झाला। वकील शेतकऱ्याला सांगायला लागला की कोर्टात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अजिबात द्यायचे नाही, तर तुम्ही केवळ आ आ असेच बोलायचे। कोर्टात साक्ष देताना शेतकऱ्याने अगदी तसेच केले। त्यावर वकिलाने कोर्टात स्पष्ट केले की हा शेतकरी पूर्णतः अशिक्षित आहे आणि थोडाफार वेडाही आहे। अशा तऱ्हेने युक्तिवाद करून शेतकऱ्याच्या वकिलाने केस जिंकली। शेतकरी आनंदित होऊन आपल्या घरी जायला निघाला। तेव्हा वकील शेतकऱ्याला आवाज देत म्हणाला, काका थांबा, आणि जवळ येऊन म्हणाला, काका, आपण केस जिंकली आहात, तसेच आपल्याला नुकसान भरपाईही मिळालेली आहे। काका, आपण आता माझी फीस द्या। शेतकऱ्याने वकिलाकडे अगदी वेड्यासारखे पाहत उत्तर दिले, आ आ। वकील चकित झाला। त्याच्या लक्षात आले की आपला खोटेपणा आपल्यावरच उलटलेला आहे। तात्पर्य: असत्य हे माणसावर कोणत्या ना कोणत्या रूपाने उलटतेच, म्हणूनच जीवनात नेहमी सत्याने वागावे।